आज मी तयार केलेला आहे बेसनची पोळी। तर बेसनची पोळी ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकलेलं आहे, प्रोटीन आहे त्याच्यामध्ये, खूप छान टेस्टी आहे, तिखट आहे, आंबट आहे, त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे। तर ही बेसनची पोळी मी कशी तयार केली याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमस्कार, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बेसनची पोळी बनवून दाखवणार आहे। बेसनची पोळी म्हणजे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। नॉर्मली बेसनच्या पोळीमध्ये हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर वगैरे लसूण घालून बनवतात, तर आज मी प्रोटीन घालून त्याच्यामध्ये तुम्हाला बेसनची पोळी बनवून दाखवणार आहे। हे बेसनचं पीठ म्हणजे चण्याची डाळ मी दळून आणलेली आहे, हे बेसन पीठ मी घेतलेलं आहे आणि सोयाबीन थोडंसं भिजवून मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे। बारीक चिरलेला टमाटर, कांदा आणि कोथिंबीर, ह्याच्यामध्ये घेतलेली अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, गरम मसाला आणि मॅगी मसाला आणि थोडंसं दही घेतलेलं आहे। तर आता हे सगळं मिश्रण मिक्स करून आपण बेसनची पोळी, प्रोटीन आपल्याला ज्यातून मिळेल असं आपल्याला बेसनची पोळी तयार करायची आहे। तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करते, ते पहा। हे सोयाबीन आहे आणि बेसन पीठ, आता हे दोन्ही मी मिक्स करते। लाल मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, मॅगी मसाला आणि गरम मसाला हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। टमाटर, कांदा आणि कोथिंबीर हे पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि हे दही घेतलेलं आहे, मस्त चवीला खूप छान 1 वाटी दही घेतलेलं आहे मी। आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ घालते मी। मसाल्यांमध्ये मीठ असतं म्हणून जरा जपूनच मीठ घालायचं आहे। आणि आता मीठ घातल्यानंतर आपण हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। चम्मचनी होत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण हाताने सुद्धा पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये घालूया आपण पाणी आणि पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊया। सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आपण जसं डोसा बनवतो तसं बॅटर आपण तयार केलेलं आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झालेला आहे, तर ह्याच्यावर मी थोडं पाणी टाकते। तेल नाही घालायचं आपल्याला, पाणी टाकून आपण जसा डोसा करतो त्या प्रकारेच ही बेसनची पोळी आपल्याला तयार करायची आहे। खूप छान आणि टेस्टी लागते आणि सोयाबीनमध्ये प्रोटीन असतं त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन पण छान मिळतं। आता हे सगळं मी व्यवस्थित तव्यावरती टाकून घेतलेलं आहे, तर आपण ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया। आता हे झाकण आपण काढलेलं आहे, तर ह्याच्यावर मी थोडंसं तेल घालते, म्हणजे तेल घातल्यानंतर व्यवस्थित आपली ही बेसनची पोळी सुटेल। तर हळूहळू आपण बेसनची पोळी सोडवून घेऊया। आणि पलटी करूया। बघा खूप छान मस्त पाठच्या साईडनी भाजलेली आहे आणि आता आपण परत ह्याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे छान बेसनची पोळी ही भाजली जाईल। आणि गॅस कमी करूया। आता मी झाकण काढते आणि बेसनची पोळी पलटी करते। बघा खूप छान मस्त भाजली गेलेली आहे। आणि आता आपण झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, आपण जशी चपाती भाजतो तशी ही बेसनची पोळी व्यवस्थित आलटी पलटी करून आपण भाजून घ्यायची। आता आपण आलटी पलटी करून मस्त ही बेसनची पोळी भाजून घेतलेली आहे, तर प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आता अशा प्रकारे मी सगळ्या बेसनच्या पोळ्या तयार करून घेते। तर अशा प्रकारे मी बेसनच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत। चांगलं प्रोटीन आहे त्याच्यामध्ये, खूप छान टेस्टी आहे, खायला आंबट आणि तिखट। तर बेसनची पोळी मी कशी तयार केली याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।